इथे संपूर्ण भारतातून शिक्षण घेण्यासाठी 1200 विद्यार्थी निवासी आहेत आणि त्यांच्या स्वयंपाकाकरता फार मोठा गॅसचा पुरवठा लागतो। पण इराण अमेरिका युद्धामुळे गॅस पुरवठा जो आता आम्हाला मागणी करूनसुद्धा व्यावसायिक सिलेंडर पुरवले जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठी अडचण भेटते की 1200 मुलांच्या जेवणाचं काय करायचं। तर आमच्याकडे फक्त 2 दिवस स्वयंपाक होऊ शकतो, एवढाच सध्या गॅसचा साठा आहे। आजच आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी सुद्धा बोलणं केलं, त्यांना विनंती केली की आम्हाला गॅस साठा नियमित ठेवा, कारण आमचं या हॉटेल नाही आहे, शिकणाऱ्या मुलांचं ही संस्था आहे आणि याला प्रथम प्रायोरिटी लेवलवर आम्हाला सिलेंडर देण्यात यावे। पण तरीसुद्धा मुलांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून समजा इन केस इमर्जन्सीमध्ये गॅस सिलेंडर पुरवठा नाही झाला तर चुलीवरती स्वयंपाक बनवण्याची सुद्धा पूर्ण व्यवस्था केली आहे। पण तरीसुद्धा माझी शासनाला विनंती आहे का शैक्षणिक संस्थांना प्रथम प्राधान्य देऊन गॅस पुरवठा नेहमी सुरळीत ठेवावा ही विनंती।